नमस्कार मैत्रिणींनो, आज कैरी आहे आणि ही कैरी उन्हाळ्यात खाल्ली जाते आणि उन्हाळ्यातच कैरी आली जाते आपल्या ऋतूत. आणि ही कैरी ऊन जास्त असल्यामुळे आपल्याला कैरी खाल्ल्याने तिच्यात आपल्याला ऊन कमी लागतं आणि छान असे हे कैरीचं आपल्याला आज कोशिंबीर करायची आहे. कैरी ही खूप थंड असते आणि ही जी किसणी घेतलेली आहे, या किसणीतून आपण तिची साल काढणार नाही आहोत आपण, आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, तिच्यावरची साल काढलेली नाही आहे. आणि ही कलमी कैरी घेतलेली आहे. तर ह्या कलमी कैरीचा आपण कोशिंबीर करणार आहोत. अगदी छान अशी चविष्ट अशी ही कोशिंबीर करणार आहोत. आपल्याकडे कोणतीही किसणी असली तरी अशा पद्धतीने तर मी ही मोठी किसणी घेतलेली आहे आणि तिचा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे बघा, अशा पद्धतीने आपण इथे हे किसून घेणार आहोत. आपण आता बघा, त्याच्यातली कोय बाजूला काढली आणि अशी पूर्ण कैरी आपण किसून घेतलेली आहे. तर आपण लागण्यासाठी साहित्य घेणार आहोत. इथे मोहरी घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, जिरं घेतलं आहे, हळद घेतली आहे आणि तिखट घेतलं आहे. तर आपल्या आवडीप्रमाणे. आणि इथे तेल घेतलेलं आहे. तेल हे आपण इथे जे आहे हे सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे. एक मोठा चमचा इथे तेल घेतलेला आहे. तर आपण इथे गॅसवर ठेवण्याआधी मी त्याच्यात जिरं टाकून घेणार आहोत आणि छान असं जिरं तडतडू देणार आहोत त्याच्यात. तर आपण हे गॅसवर ठेवणार आहोत. तर हे आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण जिरं छान असं तडतडलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे मोहरी टाकून घेणार आहोत. ही मोहरी पण छान अशी झालेली आहे. त्याच्यानंतर आपण हिंग टाकलेला आहे. तर हिंग हा छान असतो चवीला पण आणि त्याच्याने त्याचे गुणधर्म. आणि त्याच्यानंतर आपण लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि हळद. आणि हे टाकल्यानंतर तेल तापलेलं होतं, गॅस मंद केलेला होता आणि तो आपण आता बंद करून दिलेला आहे. आणि हे छान असं उकळ फुटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी कैरी किसलेली होती त्याच्यावर आपण इथे टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्याच्यावर इथे ही कैरी हे टाकून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीचं आपण हे कैरीचं जे आहे कोशिंबीर, आणि अशी पद्धतीने आपण जर केलं तर तोंडी लावायला खूप सुंदर अशी ही कोशिंबीर होत असते. तर बघा, आपण अशी ही कोशिंबीर केलेली आहे छान. आणि तिच्यात आता आपल्याला आवडीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आपण त्याच्यात. हे पूर्ण अशी आपण, आणि ही अशी जर करून ठेवली तर आपल्याला 1 ते 2 दिवस सहज जाते. आणि छान अशी एकदा केली तर ही पटकन संपते. तर अशा पद्धतीने आपण ही कोशिंबीर केलेली आहे. आणि चवीपुरतं आपण त्याच्यात आता थोडंसं पूर्ण हलवून घेतलेली आहे. आणि चवीपुरतं मीठ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि आपल्याला जर गूळ टाकायचा असेल तर गूळ टाकू शकतो, किंवा साखर टाकायची असेल तर थोडीशी आपल्याला, आपण जेवढं मीठ आणि टाकणार आहोत तर त्याच पद्धतीने गूळ किंवा साखर टाकून घेऊ शकतो. आणि अशी आपण ही कच्च्या कैरीची जिची साल न काढलेली आहे, आपण फक्त स्वच्छ धुवून घेतली आणि साली सकट आपण किसून घेतलेली ह्या कैरीचं आपण ही कोशिंबीर केलेली आहे. बघा, आपण आता इथे मीठ टाकलेलं आहे आणि माझ्याकडे गूळ नसल्यामुळे मी इथे थोडी साखर पण टाकणार आहोत. थोडीशी 4-5 दाणे साखर टाकणार आहोत. आणि 1-2 मिनटं आपण असं मुरवून ठेवणार आहोत. आणि आपण जेवणाच्या आधी 5 मिनटं आधी जर असं करून ठेवले तर खूप सुंदर टेस्टी अशी ही कैरीची कोशिंबीर खूप चविष्ट लागते आणि छान लागते. आणि आपलं जेवण अगदी अप्रतिम जेवण असं होतं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कैरीचं कोशिंबीर अगदी छान चविष्ट आणि 5 मिनटात होणारी ही कैरीची कोशिंबीर अगदी टेस्टी चविष्ट अशी आहे. आणि तुम्हाला